नमस्कार मित्रांनो, तरी आज आहे आम्ही कोरेकल गावच्या तळ्यावरती आणि इथं काही शेतकरी आहेत. तिकडं बघा शेतकरी आलेले आहेत आणि या शेतकऱ्याला एक दोन गोष्टी म्हणजे क्वेश्चन आहे. तर तुमचं शेतामध्ये काय आहे सध्या? सध्या मूग आहे आणि पाण्याने मध्ये गेलंय का कसं बरं आहे? पाणी गेले फुल गेले. तर किती प्रमाणामध्ये पाणी आहे? पाऊस जास्त आहे का कमी आहे 2 दिवसामध्ये असं काही तुम्हाला? जास्ती आहे. जास्ती आहे. मागच्यापेक्षा आता जास्ती आहे का बरं आहे? नाही जास्तीच आहे. तुमचं किती का गेले? सोयाबीन पुरा सोया पाण्यामध्ये. सोयाबीन गेले आमचं. सोयाबीन गेलं समजा सोया पार गेले पुरा. मध्ये बुडून गेले पुरा. पुरा पाण्यामध्ये. पुरा पाण्यामध्ये उरले मधून पाणी बी वाढवते पडली गेले. 1-2 दिवसामध्ये पाणी जास्त आहे. जास्ती आहे. लई मोठं प्रमाणामध्ये पाणी आहे हां आणि तळं बी फुल भरत आले. तळ पुरा फुल भरले तळ. तरी हे आमचं कोरेकल गावचं तळं आहे आणि या तळ्याची जे लेअर आहे ते फुल काठोकाठ भरत आलेली आहे. पुरा काटो हा थोडंफार उरलेलं आहे. हे बघा एक गजभर राहिले गज दीड गज. 1 गजभर प्रमाणे एवढा एक डिफरन्स राहिलेला आहे. तरी 3 फीट आहे. हा फुल प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. शेतकऱ्याचं खूप काही नुकसान झालेलं आहे. हे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये आहे. अशा प्रमाणे शेतकऱ्याचं फुल नुकसान झालेलं आहे. लय नुकसान झाले. काही पाणी बघायचं कामच नाही. हा कालवेन वड्डण फुटून पुरा गेले पाणी मधून. हा आता काही तुम्हाला वाटतंय की असं काही तुम्हाला पिकल का न पिकल असं काय वाटतंय? अरे पिकायची नाही शक्यता पुरा. हा पिकल म्हणे असं काही भरोसा नाही नाही. नाही नाही. तर आता काय सरकारला तुमचं निवेदन काही? निवेदन का आता हे का करावं तर आम्ही करायला काही चान्सच नाही. काही सहायधन म्हणून काही परिहार घालावं असं काही तुमचं काही मागणी आहे का? मागणी आहे काहीतरी करावं करून खायला घालावं. ते हा बरं मला तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. आता माझं नाव काय महादू. हा महादू आहे. महादू शेत 12-13 एकर शेत पुरा गेले. हा आता काहीतरी सरकारकडून काहीतरी होते का की म्हणजे आशा आमची सहाय्य धन परिहार धन हा. काही तुम्हाला असं काही पाहिजे का? पाहिजे कसं नाही लागतेच. बरोबर. सरकारला एक आमच्या शेतकऱ्याचं एक आवेदन आहे की तुमच्याकडून काही सहायधन या शेतकऱ्याला मिळावं आणि यांचं काहीतरी कुटुंब चालण्यासाठी काहीतरी एक सहायता व्हावी अशी आमची एक शेतकऱ्याकडून विनंती आहे. तरी धन्यवाद. हाय हॅलो फ्रेंड्स, आज आहे आम्ही कोरेकलच्या या तळ्यावरती आणि अशाप्रमाणे पाऊस पडलेला आहे. पावसाची लेवल फुल वाढलेली आहे आणि हा पूल पण डॅमेज झालेला आहे. इथे हा बघा पावसाचा जोर हा एक कोरेकलच्या तळ्यातून सागरवरून पाणी खाली जात आहे आणि हा वडा आहे कोरेकलचा. हा वडातून पलीकडे जाते आणि या ठिकाणी पूल पण फुटलेला आहे. अशा प्रमाणे कोरेकलचा आज क्लायमेट आहे. काय म्हणता माधवमा, कसा आहे मोसम? गंभीर मोसम आली. गंभीर मोसमाने अजून आभाळ पण अजून गेलेला नाही. आभाळ पण अजून फुल आहे. हा सध्या पण अजून पण सकाळचे 7-7:30 झालेले आहेत तरी पण आज पावसाची शक्यता फुल आहे. पुरा हा सोयाबीन हे तुम्ही इन्शुरन्स भरला? नाही भरलं नाही. मग इन्शुरन्स का बरं भरला नाही? भरणं 3-4 वर्षाला भरला. काही त्यांना गेले भरलं नाही. मग आमदा असा पाऊस पडल आणि पावसाचं काही
पावसाने तुमचा लॉस होईल मग तुमच्याला काही अशी कल्पना नाही? कल्पना नव्हतीच की पाऊस पडणार गेलं तर पहिले. हां हां. पाऊस पडल्यामुळे तुम्ही भरलेला नाही म्हणा की. हा हां. बरोबर लॉस झाल्यावर तुम्ही अजून पण तुम्हाला माझं एक आवेदन आहे. अंजुमन नाही आमचं. अंजुमन नाही म्हणून येणार म्हणतोय. येणार म्हणून